नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजकांना आणि युवांना होणार फायदा. सोमवारपासून जीएसटीचे नवीन दर होणार लागू. टीव्ही, फ्रिज, गाड्या, घर, बाईक पर्यटन होणार स्वस्त. हॉटेल रूम सुद्धा होणार स्वस्त. जीवनावश्यक वस्तू होणार अतिशय स्वस्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा. मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय. देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळाली चालना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. सोलापूरमध्ये पडळकरांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे. जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचा हात. नवनाथ वाघमारे यांची टीका. आरक्षण ओबीसी मधूनच घेणार. जरांगे पाटील यांचं वक्तव्य. गुरगुर करणाऱ्यांचा हिशोब करू. मनोज जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल. हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख. हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचंही नमूद. शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह निर्माण होण्याची शक्यता. तर आमदार असताना 2 कोटी रुपये मिळतात, तर आमदार नसतानाही 20 कोटी रुपये मिळत असल्याचा सरवणकरांचा दावा. परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा. मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नाही, केलं विधान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर आरोप. सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातीवरून वादंग. मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा आरोप. सोनी पिक्चर्सनं मागितली जाहीर माफी. जाहिरात सुद्धा घेतली मागं. कुंभमेळा समितीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे साधू महंतांमध्ये तीव्र नाराजी. समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी. नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या नागपूर पालिकेकडून तयारी पूर्ण. पालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुविधा सुद्धा करण्यात आली.